विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपवर गंभीर आरोप केलाय। विकसित भारत नावानं भाजपची एक व्हिडिओ व्हॅन गावोगावी सरकारी खर्चानं फिरवली जाते असा आरोप दानवेंनी केलाय। या व्हॅनच्या कंत्राटावरूनही दानवेंनी गंभीर आरोप केलेत। ज्या व्हॅन त्यावेळेस होत्या, ज्या एजन्सीज त्या राज ठाकरे यांनी फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा जाहीर केलाय। मात्र पाला पाचोळ्यासारखे उडत आलेल्यांना पाठिंबा नसल्याचं शालिनी ठाकरे यांनी म्हटलंय। ज्यांची त्यांच्याच पक्षातून हकालपट्टी झाली त्या संजय निरुपम आणि ज्यांना त्यांच्याच मतदारसंघातून विरोध आहे त्या रवींद्र वाईकर यांचा प्रचार कसा करणार असा सवालच शालिनी ठाकरे यांनी विचारत दोघांनाही मनसेकडून पाठिंबा नसल्याचं स्पष्ट केलंय। सोलापुरातील मोहोळचे भाजप नेते संजय क्षीरसागर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत। क्षीरसागर हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात। असे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत। गेल्या 10 वर्षात अपमानास्पद वागणूक दिली गेली, त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करत असल्याचं त्यांनी सांगितलंय। उदयनराजेंना उशिरा तिकीट मिळालं त्यातच त्यांचा पराभव झाला अशी टीका जयंत पाटलांनी केली आहे। तसंच उदयनराजे घरातून बाहेर तरी पडतात का, पडलेच तर ते दिल्लीला संसदेत जातील का असा प्रश्न विचारत शशिकांत शिंदेंना निवडून देण्याचं आवाहन जयंत पाटलांनी केलं। साताऱ्याच्या केळघरमध्ये ते बोलत होते। मावळमधून मवियाचे उमेदवार संजोग वाघेरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मवियातील सर्वच दिग्गज नेते उपस्थित होते। यावेळी भाषण करताना खासदार अमोल कोल्हे यांनी मावळवर जेव्हा आदिलशहा आक्रमणासाठी आला त्यावेळी प्रेक्षकांमधून अमित शहा असा आवाज देण्यात आला आणि यावेळी मिश्किलपणे अमोल कोल्हे यांनी आदिल असं म्हटलं। असं म्हणताच मात्र एकच हर्षा पिकला। आदिल आदिल हां, ज्यांना स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास असतो त्यांना अशा कुबड्या घेण्याची गरज पडत नाही अशा शब्दात अमोल कोल्हेंनी महायुतीवर टीका केली। बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळेंच्या विरोधात अपक्ष उमेदवार शरद पवार आणि अपक्ष उमेदवार सोहेल शेख यांना तुतारी हे चिन्ह देण्यात आलंय, त्यामुळे त्यांनी ही टीका केली आहे। श्रीरंग बारणेंच्या प्रचारात अजित पवार सहभागी झाल्यावरून रोहित पवारांनी टीका केली आहे। मावळ लोकसभेत मुलाचा पराभव केला त्यांचाच प्रचार अजित पवार करतायत। अजित पवारांना स्वतःचं बरंच काही पचवायचं असल्यानं ते बारणेंचा प्रचार करतायत अशी टीका रोहित पवारांनी केली आहे। मात्र पार्थचा भाऊ म्हणून त्याच्या पराभवाचा बदला घ्यायला आल्याचं त्यांनी सांगितलं। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते उत्तमराव जानकर यांनी इंदापुरात येऊन अजित पवारांवर बोचरी टीका केली आहे। अजित पवार हट्टी होते, आता उंदराचं पिल्लू झाले तसा घणाघात जानकरांनी केलाय। शरद पवार अजित पवारांना पुन्हा गुराचा गोठा घालून देतील अशी टीकाही जानकरांनी केली आहे। राणा दाम्पत्याचा पोलिसांवर दबाव होता, आम्हाला अटक करून जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला असा आरोप आमदार बच्चू कडू यांनी केलाय। लाठीचार्ज करून कायमचा बंदोबस्त करण्याचा प्रयत्न करण्यात आला असा आरोपही कडू यांनी केलाय। निवडणुकांमध्ये अनेकदा असे प्रसंग येतात मोठ्या नेत्यांना प्राधान्य दिलं जातं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बच्चू कडूंच्या सभेसाठी मैदानावरील संघर्षावर प्रतिक्रिया दिली आहे। सन्मानजनक तोडगा निघेल असंही मुख्यमंत्री म्हणाले। वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी काँग्रेस हीच भाजपची बी टीम आहे असा खळबळजनक आरोप केला। काँग्रेसनं भंडाऱ्यात बाबासाहेबांना त्रास दिला, त्याच काँग्रेसनं अकोल्यात प्रकाश आंबेडकरांना त्रास दिला आणि आता अमरावतीत आनंदराज आंबेडकर यांना पाडण्यासाठी बौद्ध उमेदवार उभा केलाय असा आरोप त्यांनी केलाय। अकोल्यात काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीकडून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। काँग्रेसचा हल्लाबोल सर्वाधिक हा वंचित बहुजन आघाडीवर दिसतोय, तर वंचितचे प्रकाश आंबेडकर यांचीही नाराजी काँग्रेसवर दिसून आली आहे। मुस्लिम मतांचं विभाजन टाळण्यासाठी दोन्ही पक्षांकडून प्रयत्न सुरू आहेत।